मिली माझ्या बहिणी भावानो, काय चाललंय तुमचं? झालं का चहा पाणी? तर माझं बी झालेलं आहे. काय माळव्याचा धंदा नाही, काय नाही, पैसे पाणी संपलेलं आहे तर म्हणून पैसे नाही तर काय नाही, जरा परेशानी मध्ये हाव. आजार बी येतोय, परेशानी बी हाय, सगळंच झालंय आम्हाला. काय करावं, डोकं दुखत होत तर आता उठले. बहिणी भावानो, तर तुम्ही सर्वजण ठीक आहात का? तुम्ही सर्वजण ठीक राहा अशी मी आशा करते. माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत. तर चला, तर बहिणी भावानो, आज आपल्याला बनवायची आहे काय शेवग्याची शेंग. कशी आहे? नंबर एकच. होय, किती ओळखतो का? सांगायला की नाव शेवग्याची शेंग. तर चला बनवूया. एकदम नंबर एकच आहे बघा शेंग, आहे का नाही? काळ्या तिखटामध्ये मस्त बनवूया, फर्स्ट क्लास, आहे का नाही? बघा कसले आहेत का चांगले, हिरव्यागार, रात्री जाऊन आणले त्या. ना ना, तर चला बनवूया काळ्या तिखटामध्ये नंबर एक तिखट मीठ घालून. मित्रांनो, शेंगा आणल्या ह्या काही आणि अशा पद्धतीनं सोडल्या. बघू शकता. आणि त्याला 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्या. गावरा नाहीत बरं का शेंगा ह्या, म्हणचाल तुम्ही. तर ह्या का अशा पद्धतीनं सगळी सोलून घेतलेली आहे शेंग, आणि 2 पाण्याने ह्या का धुवून बी घेतल्यात. तर आता टाकायले कढई ठेवली. बघू शकता, कढईत तेल ओतलंय आणि ठेवलंय. तर आता टाकते लसूण. लसणाला होऊ दिले लाल. आता टाकूया टमाटर. टमाट्याला हलवलं तेलामध्ये. टमाटर पण होऊ दे तेलामध्ये लाल. तर अर्धा टाकूया शेंगा. दिसले? आता टाकूया हळद. बघू शकतो. आणि आता टाकूया मीठ थोडं. खरं मीठ बरोबर. थोडं काळ्या चटणी मीठ टाकलेलं हलवूया तेलामध्ये. शिव पळा दे. वैरी भावानो, काळी चटणी पण टाकते. थोडी काळी चटणी टाकते, हे का बघू शकता. टाकते.
कुठे बी टाकले ठेव का मुगाची डाळ कशी काय आणि ना मग तुम्ही ज्यूस प्यायला होय काल बरोबर लक्षात नाही माझ्या हा तर बरोबर आहे बघा शेवग्याच्या शेंगाला तूप टाकून काळं तिखट टाकून ठेवलंय आता तेलात हलवू आणि शिजू देऊ आणि किती पाणी वाढवायचंय ती बघूया पाहिजे जास्त पातळ नाही करायची तर सगळं मिश्रण हलवलेलं आहे बघू शकता तर मित्रांनो शेवग्याची शेंगा बरोबर खायला मेथीची भाजी बनवलेली आहे सुकी बघू शकता आहे का सुकी भाजी आणि आपली शेवग्याची शेंग तयार झालेली आहे दिसली का झाली का तयार शेवग्याची शेंग आणि ही सुकी भाजी मेथीची तर बहिणी भावानो टाकायलेली आहे ज्वारीच्या भाकरी तर या जेवायला शेवग्याची शेंग आणि मेथीची भाजी सुकी खायला